नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि पोहे यापासून खूप मस्त झटपट आणि तितकाच टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1.5 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता रव्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि रवा भिजवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला रवा भिजेल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे। रव्यापासून तुम्ही उपमा नेहमी बनवत असाल, पण ही वेगळी रेसिपी एकदा नक्की बनवून पहा। तर इथे रवा भिजवून घेतला आहे, हा बाजूला ठेवूया। आता इथे दुसरा बाउल घेतला आहे, यामध्ये अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत आणि आता पोह्यांमध्ये पाणी घालून पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता हे धुतलेले पोहे रव्यामध्येच काढून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे आणि दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धा कप यामध्ये पाणी घातलं आहे। मिक्स करून घेऊया। हे सगळं छान असं मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे आपल्याला झाकून असंच 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला होता। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं आहे। मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि पाव चमचा इथे हिंग घालायचं आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आहे। चण्याच्या डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। मिरचीसुद्धा परतून घेतली। आता इथे किसलेलं आलं घालायचं आहे। अर्धा चमचा आलं घातलं, परतून घेऊया। सगळं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे। कांद्यामध्येच मी इथे थोडंसं मीठ घालते। कांदा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया। ही फोडणी तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि इथे आता जे आपण रवा पोहे दह्यामध्ये भिजत ठेवलं होतं ते पाहूया। छान असं भिजलं गेलं आहे। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। 2-3 बॅचेसमध्ये आपण हे थोडं थोडं वाटून घेऊ। तर इथे मी यातलं पहा थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि वाटताना खूप कमी पाणी आपल्याला घालायचं आहे, कारण आपल्याला घट्ट असं पीठ हवं आहे। तर इथे साधारण 2 चमचे इतकंच पाणी यामध्ये मी घालणार आहे। अगदी स्मूथ असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी रवा आणि पोहे सगळं वाटून घेतलं आहे आणि वाटताना खूप कमी पाणी घातलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी पहा, असं हे घट्टसर आपल्याला हवं आहे, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे। आता आपण जी फोडणी तयार करून ठेवली होती ती यामध्ये काढून घ्यायची आहे। या फोडणीमुळे आपली रेसिपी खूप खमंग होते आणि त्याबरोबरच चवसुद्धा वाढेल आपल्या रेसिपीची। फोडणी या तयार पिठामध्ये मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया।
तर आज या पिठापासून आपण बन डोसे बनवणार आहोत. खूप झटपट होणारी आणि तितकीच टेस्टी अशी रेसिपी आहे. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही झटपट हा डोसा बनवू शकता. आता यामध्ये 1 चमचा किंवा एक जे छोटं पॅकेट मिळतं ते इनोचं घालायचं आहे, किंवा याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. इनोवरती मी 1 चमचा पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. इनो सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बन डोसे बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे. आता आपण यापासून बन डोसे बनवूया. तर इथे मी छोटा तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घातलं होतं. आता यामध्ये 1 चमचा पीठ घालायचं आहे. तुम्ही छोट्या कढईमध्ये सुद्धा हे बन डोसे बनवू शकता. पुढे आपण पाहणार आहोत. 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजल्यानंतर आपण हा बन डोसा उलटून घेऊ. तर इथे साधारण पहा 2 मिनटं झालेत. उलटूया. तर पाहू शकता खूप मस्त असा डोसा भाजला गेला आहे. रंगसुद्धा खूप छान आला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आता भाजून घेऊया. दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे. काढून घेऊया. तर हा मस्त असा आपला इन्स्टंट बन डोसा तयार आहे. आता इथे आपण कढईमध्ये एक बन डोसा बनवूया. यापेक्षा जर छोट्या आकाराची तुमच्याकडे कढई असेल, यापेक्षा थोडीशी खोलगट असेल तर बन डोसा आणखी छान होईल. तर इथे या कढईमध्ये मी 1.5 चमचा पीठ घातलं आहे. आता झाकण ठेवून हा 2 ते 3 मिनटं आपण भाजून घेऊया. तर इथे 3 मिनटं झालेत. पहा वरून डोसा ड्रायसुद्धा झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान आले. उलटून घेऊया. आणि आता पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. दोन्ही बाजूने हा डोसा छान असा भाजला गेला आहे. काढून घेतला आहे. आता आपण बन डोस्याबरोबर खाण्यासाठी झटपट अशी खोबऱ्याची चटणी तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं घेतलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. यानंतर थोडंसं आलं घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे. इथे मी फोडणी तयार करून घेतली आहे. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. तयार फोडणी चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी आपली खमंग चटणी तयार आहे. कोणत्याही इडलीबरोबर डोस्याबरोबर तुम्ही ही चटणी सर्व करू शकता. चटणी तयार आहे. आता आपण चटणी आणि बन डोसे सर्व करूया. तर हे पहा आपले बन डोसे आणि मस्त अशी चटणी तयार आहे. अगदी टेस्टी असा हा नाश्ता आहे. घाईच्या वेळेस सुद्धा तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.